हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्लास. माय क्लास पुण्याच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे 1888चा, ज्याला आपण म्हणतो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण पहिला टॉपिक पाहिलेला आहे ना, आता आपण दुसऱ्या टॉपिककडे वळणार आहे, ज्याच्यामध्ये संज्ञांच्या व्याख्या किंवा डेफिनेशन्स ऑफ टर्म्स हा तो टॉपिक आहे. तत्पूर्वी आपण मागच्या टॉपिकचा रिकॅप बघूया. मागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं की 14 सप्टेंबर 1888 रोजी जो त्यावेळेचा गव्हर्नर ऑफ बॉम्बे होता, त्यांनी बॉम्बे या शब्दानं असलेला तो अधिनियम होता, बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1888ला संमती दिली. त्यानंतर पुढे त्यात इव्हॅल्युएशन होत 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 1950ला जो मूळ अधिनियमाचा केवळ जो बॉम्बे शब्द होता त्या ठिकाणी मुंबई आणण्यात आला आणि त्याचं नाव झालं मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. परंतु कायद्यातील ज्या आतील तरतुदी होत्या त्यामध्ये मात्र बॉम्बे हे शब्द अनेक ठिकाणी तसाच होता. त्यानंतर ज्यावेळेस बॉम्बेचं नाव बदलून मुंबई करण्याचं ठरवण्यात किंवा त्याचे आंदोलनं सुरू झाली 1996च्या दरम्यान, त्यावेळेस 12 ऑगस्ट 1996ला बॉम्बे या शब्दाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी बॉम्बे हा शब्द होता त्या ठिकाणी मुंबई हा शब्द टाकण्यात आला अधिनियमामध्ये. म्हणजे 14 सप्टेंबर 1888 आणि 12 ऑगस्ट 1996 हे दोन माइलस्टोन महत्त्वाचे आहेत या कायद्यामधले. त्यानंतर कायदा सुरू झाला आणि आता आपल्याला अभ्यासाला तो कायदा आहे. या कायद्याचं कलम 1 आहे, त्याची व्याप्ती बृहन्मुंबई क्षेत्रासाठी असेल. त्यानंतर 2 नंबरचं कलम आपल्याला अभ्यासा करता नाही, त्यामुळे ते स्किप करायचं. त्यानंतर थेट कलम नंबर 3 आपल्याला अभ्यासा करता आहे, ज्यामध्ये डेफिनेशन्स म्हणजे संज्ञा आहेत. कलमांच्या व्याख्यांचं महत्त्व काय असतं, तर ह्या व्याख्या कलमांमध्ये येणाऱ्या ज्या संज्ञा असतील, पुढे येणारे शब्द असतील, त्यांचा अर्थ आपल्याला सुरुवातीला सांगते की त्यामधील ही गोष्ट म्हणजे काय. जसं की काउन्सिलर किंवा पालिका सदस्य म्हणजे जे सदस्य लोकांद्वारे निवडून दिले जातात, त्यामध्ये निवडून देणारे सदस्य असू शकतात आणि नामनिर्देशित सदस्य असू शकतात. मग त्यांना कोणते अधिकार आहेत या बाबतीत, किंवा शहरे म्हणजे काय, बृहन्मुंबई म्हणजे काय, त्याचा कुठं उल्लेख आहे, तो शब्द या कायद्यामध्ये आला कुठून, ह्या सर्व गोष्टी या व्याख्यांमधून आपल्याला समजतं. आता व्याख्यांचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्याख्या इतक्या आहेत की एकदम लक्षात राहणं शक्य नाही. त्यामुळे व्याख्यांना आपण 4 ते 5 टप्प्यांमध्ये डिवाइड केलंय. हे टप्पे मी सांगेन तुम्हाला कसे आहेत. ह्या टप्प्यांमध्ये आपण काही ठराविक व्याख्या एका वेळी पाठ करतोय, त्यांची एक स्टोरी बनवतोय आणि त्या स्टोरीद्वारे ते आपण डेफिनेशन या ठिकाणी लक्षात ठेवतोय. म्हणजे तुम्हाला केवळ काय करायचे, ह्या 5 स्टोऱ्या लक्षात ठेवायच्यात. ओके, आपोआप तुमच्या व्याख्या त्या ठिकाणी तयार होतील. याकरता पुस्तक तर तुमच्याकडे आहे, एक ब्लँक पेज आणि पेन घेऊन बसायचं आहे, जेणेकरून ती स्टोरी चित्र स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल आणि आपोआप ह्या व्याख्या परफेक्ट होतील. चलो, आधी आपण व्याख्या थोडक्यात समजावून घेऊया आणि व्याख्या समजल्यानंतर लक्षात राहण्यासाठी जी असणार आहे ती शेवटची स्टोरी, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक्झामच्या वेळी. व्याख्यांमध्ये या ठिकाणी पहिली व्याख्या आहे शहर किंवा पण मराठीच्या ऐवजी तुम्ही कायम इंग्लिश ठेवू शकता लक्षात. म्हणजे द सिटी किंवा शहरे. मग शहरे असतील, शहरांची व्याख्या काय आहे या ठिकाणी या कायद्यामध्ये, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या हद्दी जाहीर करण्याचा 1945चा अधिनियम आहे, त्यातील अनुसूची अ च्या भाग 1 मध्ये जे क्षेत्र त्या ठिकाणी आहे ते म्हणजे शहर आहे. म्हणजे भाग कोणता, 1. ए म्हणजे वाढलेली उपनगरे. वाढलेली उपनगरे म्हणजे त्या ठिकाणी बृहन्मुंबई कायदे व उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे अधिनियम 1945च्या अनुसूची अ च्या भाग 4 मध्ये जे क्षेत्र आहे त्याला म्हणतो आपण वाढलेली उपनगरे किंवा एक्सटेंडेड सबर्ब. इंग्लिश एच लक्षात ठेवा या ठिकाणी. त्यानंतर येतं A1 म्हणजे बृहन्मुंबई. बृहन्मुंबई ही A1 महानगरपालिका आहे असेही लक्षात ठेवू शकता. तर A1 ही एक ब्रॉड टर्म आहे, ज्याच्यामध्ये अनुसूची 1 येणार आहे, अनुसूची 2, 3 येणार आहे. कशाची, बृहन्मुंबई कायदे मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करण्याची. अनुसूची 4 देखील येईल आणि शिवाय इतरही बाबींचा त्याच्यामध्ये समावेश होईल, कारण हे एक ब्रॉड कन्सेप्ट असून त्याच्यामध्ये अजून एक क्षेत्र आहे, भारताच्या संविधानाच्या 243Q2 नुसार काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये अधिक मोठे नागरी क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राचा समावेश होतो. या 243Q चा समावेश राज्यघटनेमध्ये 74व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला आणि 243Q2 काय सांगतं, तर राज्यपाल त्या क्षेत्राची लोकसंख्या,
कृषी व्यतिरिक्त इतर उद्योगात असलेले किंवा इतर गोष्टींमध्ये असलेल्या आर्थिक बाबींमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांची संख्या, त्यानंतर तेथील लोकसंख्येची घनता, त्या ठिकाणचे आर्थिक महत्त्व आणि इतरही बाबींचा विचार करून एखादे क्षेत्र त्या ठिकाणी नगरपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका म्हणून घोषित करू शकते. आता या ठिकाणी महानगरपालिका घोषित करण्याचा अजून एक कॉमन क्रायटेरिया, ज्या क्षेत्राची लोकसंख्या 3 लाखापेक्षा अधिक असेल त्या ठिकाणी महानगरपालिका घोषित केली जाते 243 Q2 नुसार. ओके, चला हे झालं A1 म्हणजे बृहन्मुंबई. बृहन्मुंबई नंतर A2 म्हणजे सबअर्ब किंवा उपनगरे. म्हणजेच उपनगरे म्हणजे बृहन्मुंबई कायदे मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करण्याच्या अनुसूची अ मधील भाग 2 व 3. आता बघा रिवाइज करताना बघा काय काय आहे याच्यामध्ये. एक जसं की डायग्रामॅटिकली लक्षात ठेवू शकता. एक म्हणजे शहरे, शहरांच्या आजूबाजूचा प्रदेश असतो तो उपनगरे, सबअर्ब बघा इथला तो म्हणजे A2. त्याच्यामध्ये अनुसूची 2 आणि 3 कशाची, बृहन्मुंबई कायद्याने मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे ही अनुसूची 1. शहरे म्हणजे ह्या शहर जी उपनगरे आहे उपनगरांपेक्षा जे वाढतं 4 नंबरला अनुसूची अ च्या 4 नंबरमध्ये एक्सटेंडेड सबअर्ब किंवा वाढलेली उपनगरे येणार. आणि हे सगळं मिळून जे असेल ते म्हणजे कोण आहे A1. ओके, त्याला आपण म्हणतो बृहन्मुंबई. तर बृहन्मुंबईमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होईल असंही लक्षात ठेवू शकता. अजून आपण पुढे लक्षात ठेवायला अजूनही गोष्टी बघणार आहे रिव्हिजनसाठी. अनुसूची अ चा भाग 1 म्हणजे शहर, भाग 2 व 3 म्हणजे उपनगरे, अनुसूची अ चा भाग 4 म्हणजे वाढलेली उपनगरे, भाग 1, 2, 3 म्हणजे बृहन्मुंबई. त्यानंतर येतं नागरिकांचा मागासवर्ग किंवा बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स A3. नागरिकांचा मागासवर्ग म्हणजे SC ST अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती सोडून जे काही शिल्लक राहतील त्यांना आपण म्हणतो बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजनशिप, ज्यांना असं त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे ते बरं का, बाकी नाहीत. मग यामध्ये 3 गोष्टी आहेत, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती. याचा अर्थ A3 मध्ये 3 बाबी येतात, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, ज्याला आपण म्हणतो नागरिकांचा मागासवर्ग किंवा बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स. त्यानंतर येतं ब म्हणजे महानगरपालिका किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच B. म्हणजे या कायद्यानुसार जी रचना करण्यात आलेली आहे तिचा संबंध येतो B शी, महानगरपालिकेशी. त्यानंतर C म्हणजे काउन्सिलर किंवा पालिका सदस्य. पालिका सदस्यांमध्ये 2 भाग आहेत. एक आहे निवडून आलेले पालिका सदस्य, दुसरे आहेत नामनिर्देशित पालिका सदस्य. फरक काय आहे बघा, निवडून आलेले जे पालिका सदस्य असतात ते लोकांमधून निवडून दिले जातात, त्यांना महापौर प्लस म्हणजे किंवा सभापती कुठल्या याचा, ज्यामध्ये असणाऱ्या स्थायी समिती असतील, इतर समित्या असतात, विषय समित्या असतात, त्यांचे सभापती होण्याचा अधिकार असतो त्यांना, किंवा त्यांना कोणत्याही बैठकीत मतदानाचा अधिकार असतो, मतदान करण्याचा. म्हणजे नामनिर्देशित सदस्य निवडून आलेले सदस्य हे सर्व अधिकार या ठिकाणी उपभोगू शकतात. मात्र नामनिर्देशित सदस्य हे केवळ नामनिर्देशित केलेले जातात विविध क्षेत्रातून. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर असे 5 सदस्य नामनिर्देशित केले जातात आणि यांना महापौर होता येणार नाही, त्यांना कुठल्याही समितीचा सदस्य होता येणार नाही आणि त्यांना कुठल्याही बैठकीत मतदानाचा अधिकार असणार नाही. हे केवळ नामनिर्देशित असणार आहेत. आणि नामनिर्देशित सदस्यांची संख्या मुंबई महानगरपालिकेत 5 आहे. तर सध्या नवीन बदल केल्यानुसार इतर ज्या महाराष्ट्रातील महानगरपालिका आहेत त्यामध्ये मात्र नामनिर्देशित सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 10 किंवा महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10%, पण यातील जी कमी असेल तीच गृहीत धरली जाते. ओके, त्या एकूण सदस्य संख्येच्या 10%. पण ते आपल्याला अभ्यासाला गरज नाही, पण ठीक आहे माहीत असावं की सध्याचा जो रिसेंट बदल आहे, पूर्वी देखील इतर महानगरपालिकेमध्ये देखील 5च नामनिर्देशित सदस्य होते, पण गव्हर्नमेंटने नुकतंच 1 वर्ष झालं तो बदल केलेला आहे. चलो, पालिका सदस्य कळले, 2 निवडून आलेले आणि नामनिर्देशित. त्यानंतर येतो कमिशन किंवा आयोग, म्हणजे जो त्या ठिकाणी असणारा लोकसेवा आयोग, म्हणजे नथिंग बट आपला राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद या ठिकाणी याच्या CC मध्ये आहे व्याख्यांच्या. तिचं घटनेत असलेलं कलम वेगळं आहे, तिचं इतर इंटरलिंक करू नका. त्यानंतर आयुक्त, आयुक्त म्हणजे कमिशनर किंवा आयुक्त असतात. या सर्व
महानगरपालिकेवर प्रशासकीय नियंत्रणासाठी ज्या व्यक्ती नेमल्या जातात त्या म्हणजे आयुक्त असतात. त्या केंद्र शासनाद्वारे राज्यात पाठवले जातात आणि राज्य शासन त्यांना या ठिकाणी नेमतं. ते IAS दर्जाचे असतात आणि त्यावरील यानुसार आयुक्तांसाठी 3 कलम आहेत. कलम 54, कलम 54(3) आणि कलम 59(3). 54 मध्ये महानगरपालिकेचा आयुक्त, ओके. 54च्या पोट कलम 3 नुसार अप्पर आयुक्त आणि 59च्या पोट कलम 3 नुसार या ठिकाणी कार्यकारी आयुक्ताचा समावेश होतो. बघा 3 आहे, 3 प्रकारचे आयुक्त. एक आहे महानगरपालिका आयुक्त म्हणजे तो हेड असणार आहे त्या महानगरपालिकेचा 54 नुसार. दुसरा अप्पर आयुक्त, त्याला एक प्रकारे मदत करणारा. आणि त्यानंतर 59 नुसार कार्यकारी आयुक्त. नंतर कमिशनर संपले, आता डेप्युटी कमिशनर. ओके, डेप्युटी कमिशनर कलम 55 खाली नेमलेला उपायुक्त, कलम 56 मध्ये नेमलेला उपायुक्त. त्यानंतर कलम 59च्या पोट कलम 3 नुसार नेमलेला कार्यार्थ उपायुक्त आणि कलम 55 नुसार पोट कलम 1 नुसार नेमलेला अप्पर आयुक्ताचा म्हणजे अप्पर उपायुक्ताचा या ठिकाणी समावेश होतो. एक सरळ लक्षात घ्या, आपण काही गोष्टी फक्त समजावून घेतो. लक्षात राहणार आहे ते तुम्हाला शेवटच्या स्टोरीनेच. ती स्टोरी ऐकायची आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी उलगडतील. चला, कमिशनर बघितले 3 प्रकारचे, डेप्युटी कमिशनर बघितले 4 प्रकारचे. त्यांची कलम या पद्धतीने आहेत बघा. 54 महानगरपालिका आयुक्त, तसं 55 म्हणजे उपायुक्त आहे. 56 म्हणजे पण उपायुक्त आहे दुसऱ्या क्षेत्रात, दुसऱ्या डिपार्टमेंटचे. 54च्या 3 नुसार अप्पर आयुक्त. तर या ठिकाणी 55 म्हणजे ह्याच्यातल्याच 55च्या 1 नुसार अप्पर उपायुक्त आहे. 59 मध्ये कलम 3 नुसार कार्यकारी आयुक्ताचा आहे. तर 59च्या पोट कलम 3 मध्ये देखील कार्यार्थ उपायुक्ताचा समावेश आहे. असं सिक्वेन्स देखील लागते त्या कलमांच्या अँगलनं. त्यानंतर येतो डायरेक्टर, ओके, संचालक, जे या ठिकाणी संचालनाचं काम करतील. आणि पदनिर्देशित अधिकारी किंवा डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे EB 351 या कलमा, या जो अधिनियम आहे त्याच्या 351 नुसार डेझिग्नेटेड ऑफिसरची नेमणूक केली जाते. आणि सगळ्यात शेवटचा आपला भाग 1 मधला जो डेफिनेशनचा आहे तो म्हणजे पोलीस आयुक्त म्हणजे द पोलीस कमिशनर, ज्याचा आपण काय बघितलं होतं, अँड्रू फ्रेझर, जे की पोलीस कमिशनचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते 1902च्या. त्यांच्या F वरून आपण ते लक्षात ठेवलेलं आहे, पोलीस कमिशनर किंवा पोलीस आयुक्त. अशा पद्धतीने A to F हा एक भाग 1 आपण बघितलेला आहे व्याख्यांचा. मग हा भाग 1 कंप्लीट कसा लक्षात ठेवायचा त्याच्यात आपण या ठिकाणी स्टोरी बघूया. आता ही सगळी पहिल्या डेफिनेशन लक्षात कसं ठेवायचं ते आपण बघूया. A शहर, वाढलेली उपनगर किंवा एक्सटेंडेड सब अर्ब असतील. A1 बृहन्मुंबई, A2 उपनगर, ह्या सगळ्यांमधील नागरिकांचा मागासवर्ग म्हणजे A3 किंवा बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझनशिप एकत्र मिळून सगळे A वाले कुठे गेले, B मध्ये गेले. कुठं, मनपामध्ये, महानगरपालिकेत. B म्हणजे महानगरपालिकेत. महानगरपालिकेत गेल्यानंतर त्याने काय म्हणले की आमच्यातून काही सदस्य निवडले गेले पाहिजेत किंवा या सगळ्यांमधून आता महानगरपालिकेचं काम काय आहे की सदस्य निवडून देणं. म्हणून ते पुढचं झालं, C कडे गेले सगळे. म्हणजे आता A प्रोसेस B मध्ये गेले, B आता C कडे जाणार आहे. C म्हणजे काउन्सिलर नेमणे किंवा पालिका सदस्य. C मध्ये 2 प्रकारचे पालिका सदस्य आले. मगाशी म्हणलं ते एक येणार आहे निवडून आणि दुसरे येणार आहेत नामनिर्देशित. मग परत निवडून आलेल्यांना सर्व अधिकार आहेत महापौर होण्याचा, सभापती होण्याचा, तिथल्या ज्या काही संस्था असतील किंवा ज्या ठिकाणी जे स्थायी समित्या अशासारख्या समित्या असतील आणि त्यांना मतदानाचा देखील बैठकीत अधिकार असेल. नामनिर्देशित सदस्यांना असे अधिकार नसणार. नेमलं हे सगळं, काउन्सिलर नेमले. मग हे नेमताना काय केलं आपण, या ठिकाणी एक कमिशन नेमलं CC. ही सगळी नेमणूक झाल्यानंतर आपल्याला माहित आहे जे सदस्य निवडून आले यांना कंट्रोल करण्याकरता गव्हर्नमेंट थ्रू काय लोक पाहिजेत, कारण हे सगळे जनतेतून झगडलेल्या गोष्टी आहेत. मग या कंट्रोल करण्यासाठी नेमला आपण आयुक्त. आयुक्त म्हणजे D. टप्पा A, टप्पा B महानगरपालिका, टप्पा C त्या ठिकाणी पालिका सदस्य
आणि टप्पा डी म्हणजे आयुक्त या सदस्यांवर आपण म्हणू शकतो सरकारी नियंत्रण ठेवण्यासाठी। आयुक्तांमध्ये 3 आयुक्त आहेत, 54 नुसार आयुक्त, त्यानंतर 54(3) नुसार अप्पर आयुक्त आणि 59 नुसार कार्यकारी आयुक्त। या आयुक्तांना मदत करण्यासाठी आता आपण पुढचा टप्पा जाऊया ई कडे, त्याला आपण म्हणतो उपायुक्त। उपायुक्त म्हणजे त्यामध्ये पण 4 प्रकार आहेत, 55 नुसार उपायुक्त, 56 नुसार देखील उपायुक्तच आहे, त्यानंतर जे आपलं 55(1) अ नुसार अप्पर उपायुक्त आणि 59 नुसार कार्यार्थ उपायुक्त। ओके, हे उपायुक्त झाल्यानंतर ई ए आणि ई बी हे डेफिनेशन मध्ये दिसेल। ई ए म्हणजे डायरेक्टर आणि ई बी म्हणजे डेजिग्नेटेड ऑफिसर, हे देखील यांच्याशी संबंधित आहेत। आणि हे सगळे कार्य एका नीट सरळ होण्यासाठी, यांच्यावर एक नियंत्रण ठेवण्यासाठी हे कुठं पळून जाऊ नयेत म्हणून या भोवतानं जो उभा राहिला आहे ज्याचं कडा आहे ते म्हणजे एफ। एफ म्हणजे द पोलीस कमिशनर किंवा पोलीस आयुक्त। एफ म्हणजे फ्रेझरवरनं लक्षात ठेवा किंवा ही डायग्राम एक ठिकाणी ड्रॉ करायची कागदावर, यावरून तुम्ही ए टू एफ पर्यंतच्या डेफिनेशन पाठ करू शकता। टप्पा ए शहरे किंवा ज्या शहरांमधले असलेले नागरिकांचा मागास वर्ग म्हणजे A3, सगळ्यात तळाला आहे ती गोष्ट ए A1 A2। बृहन्मुंबई महानगरपालिका A1 महानगरपालिका आहे असेही ते A1 लक्षात ठेवू शकता। ए म्हणजे वाढलेले असणारे, ए जास्त वाढला म्हणजे वाढलेली उपनगरे, A2 म्हणजे निस्ती उपनगरे आहेत। नंतर हेही लक्षात ठेवायला आपण बघितलं होतं, कलम 1 म्हणजे अ मधलं 1 म्हणजे शहर, त्यानंतर 2 आणि 3 म्हणजे उपनगर, 4 म्हणजे वाढलेली उपनगर आणि त्या ठिकाणी A1 म्हणजे बृहन्मुंबई वगैरे ह्या गोष्टी आहेत। त्यानंतर बी सी डी लक्षात राहिले नाही, ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा। अशा पद्धतीने आपण अनेक टप्पे डेफिनेशन मध्ये लक्षात ठेवण्याकरता या ठिकाणी या पद्धतीच वापरणार आहे, कारण एकदम सगळ्या डेफिनेशन लक्षात राहणं शक्य नाही आणि त्या ठेवू पण नका। अल्फाबेटिकली किंवा अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी काही विभाग पाडा, जसं की हा पॉईंट इथंच संपला असं गृहीत धरा आणि ह्या डेफिनेशन एवढ्या पाठ करून मस्तपैकी एक चहा पिऊन या आणि नंतर पुढच्या डेफिनेशन करा। ओके, आता पुढच्या डेफिनेशनकडे आपण वळू। आता आपण व्याख्यांच्या टप्पा नंबर 2 कडे वळूया। दुसऱ्या टप्प्यात आपण कोणत्या व्याख्या करणार आहे तर या ठिकाणी G to LA इथपर्यंतच्या व्याख्या करणार आहे। मग कोणत्या कोणत्या आहेत बघा हळूहळू। जी म्हणजे एज्युकेशन, ओके, किंवा शिक्षण अधिकारी, एज्युकेशन ऑफिसर म्हणजे जी। हे लक्षात ठेवायचं, आपल्याकडे एक ट्रिक सिंपल आहे। जी म्हणजे शिक्षण ग्रॅज्युएट लेवलचं पाहिजे। ओके, समजलं, ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पाहिजे आणि यामुळे जी पासून आपण म्हणू शकतो शिक्षण अधिकारी। आणि ग्रॅज्युएशनची सुरुवात ही 13वी पासून होते, 12वी कंप्लीट झाल्यापासून, म्हणून 76 अ खाली नेमलेला शिक्षण अधिकारी म्हणजे 7 आणि 6 किती 13 आणि त्यामधलं कलम 85 म्हणजे 8 आणि 5 म्हणजे पण 13, त्यामुळे 76 85 असं देखील एखाद्या वेळेस जर प्रश्नामध्ये आलं तर त्या ठिकाणी जी एज्युकेशन ऑफिसर तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यातलं या ठिकाणी जी वरनं ग्रॅज्युएशन फॉर ओके एज्युकेशन ऑफिसर साठी आणि 76 आणि 85 13 त्याची त्या ठिकाणी ॲडिशन होते। हे साईडला जाऊ दे। आता लोक शिकल्यानंतर आलं कुठं इलेक्शन। एच म्हणजे इलेक्शन, इलेक्शन घेण्याची तरतूद या ठिकाणी आहे। ही इलेक्शन म्हणजे महानगरपालिका पालिका सदस्यांची पदे भरण्याकरता घेण्यात येणारी इलेक्शन। मग हे इलेक्शन म्हणजे एच नंतर आय जो आहे तो विधानसभा मतदारसंघ, कारण आपल्याला माहित आहे की महानगरपालिका असू दे, नगर परिषद असू दे किंवा पंचायत समिती असू दे, यामध्ये एक प्रकारे जे विधानसभा मतदारसंघ असतील किंवा विधानसभा मतदारसंघातील जी इलेक्शनची यादी असते किंवा एनरोलमेंट असते, जे की आपल्या राज्य निवडणूक आयोगाकडे पण नसून कुणाकडे असते, केंद्रीय निवडणूक आयोगाची जी यादी असते तीच यादी या ठिकाणी वापरली जाते, म्हणून ह्या तरतुदी या ठिकाणी टाकलेल्या आहेत। त्याच्या जास्त डीप मध्ये नका जाऊ, ठीक आहे। आय म्हणजे विधानसभा मतदारसंघ, ओके, किंवा आपला विधानसभा मतदारसंघ आय माझा। त्यानंतर जे म्हणजे विधानसभा मतदार यादी। त्यानंतर के म्हणजे लायसनदार नळ कारागीर आणि लायसनदार सर्वेक्षण, ज्याला लायसन मिळालेला आहे असा नळ कारागीर किंवा सर्वेक्षण। त्यानंतर के म्हणजे अनुसूचित जाती आणि केबी म्हणजे अनुसूचित जनजाती किंवा ज्याला आपण जमाती म्हणतो म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स।
शेड्यूल कास्ट किंवा केएची आपल्या घटनेमध्ये कुठे तरतूद आहे तर कलम 341 हे घटनेमध्ये अनुसूचित जातींच्या संबंधित असणारं कलम आहे. तर अनुच्छेद किंवा कलम 342 हे अनुसूचित जमातींशी संबंधित असणारं कलम आहे, ज्याच्यामध्ये परत त्याचं 366(24), 366(25) अशी तरतूद देखील पुढे आहे. पण या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, जास्त डोकं लावू नका आता एक्स्ट्रा. त्यानंतर येतो लघुवाद न्यायालय, ज्याच्याकडे जे काही समजा इलेक्शनचे रिलेटेड वाद किंवा इतर वाद असतील ते कुणाकडे जाणार आहेत, लघुवाद न्यायालयाकडे जाणार आहेत. आणि शेवट आहे LA म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन. बघा कोणत्या कोणत्या डेफिनेशन आता आपण बघितलेले आहेत. आता काही लक्षात नाही राहिलं तर लोड घेऊ नका, लक्षात ठेवायचं आपल्याकडे पद्धत आहे. जी शिक्षण अधिकारी ग्रॅज्युएट म्हणून जी म्हणून शिक्षण अधिकारी लक्षात ठेवलं. 76 आणि 85 निवडणूक. H म्हणजे इलेक्शन. ओके. त्यानंतर I म्हणजे विधानसभा मतदारसंघ. ओके. असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. J म्हणजे असेंब्ली रोल किंवा त्या ठिकाणी मतदार यादी. K म्हणजे लायसनदार नळ कारागीर किंवा लायसनदार सर्वेक्षण. K म्हणजे अनुसूचित जाती. KB म्हणजे अनुसूचित जमाती. अनुसूचित जाती म्हणजे घटनेच्या 341 नुसार. अनुसूचित जनजाती म्हणजे 342 नुसार घटनेच्या. लघुवाद न्यायालय म्हणजे स्मॉल कॉज कोर्ट हे मुंबई येथील लघुवाद न्यायालय, ज्याच्याकडे इलेक्शनचे वाद जातील. आणि राज्य निवडणूक आयोग म्हणजेच आपल्या घटनेच्या 73व्या घटना दुरुस्तीने जे कलम त्यामध्ये इन्क्लूड झालं 243K यानुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात येते. ओके. 73व्या घटना दुरुस्तीने या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आहे, हे लक्षात ठेवू शकता. आता बघा त्या ठिकाणी आपले ट्रिक्सकडे जाऊया. आता आत्ता शिकलेल्या भाग 2 किंवा पार्ट 2 मधल्या डेफिनेशन आपण कशा लक्षात ठेवणार आहे. G2LA डेफिनेशन आपण लक्षात ठेवणार आहे. ओके. G म्हणजे शिक्षण, लोक शिकले. H म्हणजे शिकलेले लोकांनी इलेक्शन घेण्याचं ठरवलं. H नंतर इलेक्शन करता काय लागणार आहे, मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ. ओके. त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सी असेंब्ली किंवा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी. त्यानंतर I नंतर त्यामध्ये लागणार आहे मतदार यादी म्हणजे असेंब्लीचा रोल, म्हणजे मतदार यादीला रोल्स म्हणतात. त्या ठिकाणी J सिक्वेन्सली जायचं. जे शिकलेले लोक. H त्यांनी इलेक्शन घ्यायचं ठरवलं. I म्हणजे इलेक्शन करता लागतो विधानसभा मतदारसंघ. I नंतर J येतं मतदार यादी त्या मतदारसंघाची. मतदार यादीचा झाला काय इश्यू, एक जणाला मतदार यादी आणायला सांगितलं. आणता त्याने ती एका कॅनॉलमध्ये किंवा शेजारी पाण्याचा जो पाट वाहत होता त्याच्यात ती पाडली चुकून त्याच्याकडनं. म्हणून काय नेमला, नळ कारागीर आणला किंवा नळाचं सर्वेक्षण करणारा आणला, जेणेकरून ती यादी त्याला सापडेल, त्यामुळे ओके. म्हणजे नळ कारागीर. नंतर KA त्याला पहिल्यांदा अनुसूचित जातींच्या लोकांचं नाव त्याच्यात सापडलं. KA शेड्यूल कास्ट 341 नुसार घटनेनुसार. KA नंतर KB म्हणजे शेड्यूल ट्राईब्स किंवा अनुसूचित जनजाती. KB त्यांची यादी सापडली, पण उरलेल्या लोकांची त्याला त्या ठिकाणी यादी सापडेना, म्हणून बाकीचे कशात गेले, लवादात. लवाद म्हणजे स्मॉल कॉज कोर्ट म्हणजे L. लवादाने दिलेल्या निर्णयानंतर आता सगळ्यांनी ठरवलं की स्टेट इलेक्शन कमिशनद्वारे आता आपण इलेक्शन घेऊ म्हणजे LA. ओके. ज्याची स्थापना 73व्या घटना दुरुस्तीच्या 243K नुसार केली जाते. अशा पद्धतीने G2LA याची एक स्टोरी तयार झालेली आहे. ही स्टोरी लक्षात ठेवायची परीक्षेच्या अँगलनं. ओके. अशा पद्धतीने आपण व्याख्यांचा दुसरा टप्पा देखील या ठिकाणी लक्षात ठेवलेला आहे. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जर आपण नीट बघितलं तर हे व्याख्यांचे टप्पे मी कशा पद्धतीने केलेले आहेत, जसे तुमचे टॉपिक आहेत. म्हणजे बृहन्मुंबई महानगर किंवा मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कायद्यामध्ये देखील त्यांच्यामध्ये असणाऱ्या तरतुदींनुसार या व्याख्या केलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा महानगरपालिकेची रचना, स्थापना, त्या गोष्टींच्या संबंधित आहे तेथे असलेले आयुक्त. दुसरा आहे महानगरपालिकेचे निवडणुकीची पद्धत, निवडणुका असतील किंवा त्या गोष्टींच्या संबंधित आहे. तिसरा टप्पा जर तुम्ही बघितला तर मालक किंवा कर, त्यांच्यावर बसणारे टॅक्स या संबंधित आहे. पुढचा जर शेवटचा टप्पा बघितला तर महापौर असतील, वार्ड असतील, म्हणजे इतर सदस्यांच्या संबंधित असणाऱ्या तरतुदी शेवटच्या तुम्हाला डेफिनेशन दिसतील. अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने डेफिनेशन लक्षात ठेवणार आहे. एकदम लक्षात ठेवायला गेल्यावर लक्षात राहणार नाही. दुसरं एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असं आहे की आता आपण उरलेले लेक्चर तसेच कंटिन्यू करणार आहे. फक्त आज किंवा आत्ता सध्या सुरुवातीचे 1 ते 2 दिवस आपल्याला लेक्चर करता का उशीर होत आहे तर अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहे, त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे.
तरीही विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की पुस्तकाच्या इन्फॉर्मेशन करता त्यांनी फ्युचर पब्लिकेशनला थेट कॉल करावा की पुस्तक कुठे अवेलेबल होईल. त्याकरता त्यांनी जो फ्युचर पब्लिकेशनचा नंबर आपल्या सॅम्पल PDF वर आहे शेवटून 2 नंबरला, ते त्या ठिकाणी त्याद्वारे डायल करावा. त्याबद्दल ते डिटेल इन्फॉर्मेशन देतील, तुम्हाला पुस्तक पोच करण्याची जबाबदारी ते घेतील. त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. बॅचबद्दलची इन्फॉर्मेशनबद्दल जर काय त्रुटी असतील तर नक्कीच कॉल करू शकता. ॲप रिलेटेड काही इश्यू असतील तरी मेसेज करू शकता. कदाचित कुपन कोड पाठवल्यानंतर म्हणजे कुपनसाठी तुम्ही फोटो पाठवल्यानंतर लेक्चरमुळे कदाचित उशिरा तुम्हाला कुपन कोड मिळू शकतो, तर त्या बाबी थोड्याशा ॲडजस्ट करून घ्या. काही कॉल समजा माझ्याकडून रिसीव्ह नाही करण्यात आले, कारण कॉल तुमचे मी स्वतः रिसीव्ह करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या शंका आहेत त्या निरसित करणं सोपं जातं. त्याच्यामुळे ते मी स्वतः रिसीव्ह करतो, तर लेक्चरमुळे कधी कधी ते रिसीव्ह करणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून सध्या 1-2 दिवसात जरी कॉल कमी होणारच आहेत, नंतर आपण अजून लेक्चरचं स्पीड वाढवणार आहे आणि बऱ्यापैकी 15 ऑक्टोबरपर्यंत आपण हा ॲक्ट आणि इतर इन्फॉर्मेशन संपवण्याचा प्रयत्न करणारच आहे. जेणेकरून कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट आली तर तोपर्यंत तुमचा ॲक्ट परफेक्ट होईल आणि कंबाईनचा अभ्यास करता करता तुम्हाला पॅरलल ह्या ॲक्टला रिव्हिजन मारता येईल. ओके, थँक्यू.